त्रास काय होता? कॅन्सर कशाचा होता काकाजी? अन्न नलिकेचा. तर त्याच्यापासून तुम्हाला मग काय त्रास काय होय समजा? अन्न नलिकेचा हात चालू म्हणजे सुरुवातीला पोट दुखणं चालू झालं, त्रास होत होता. मग आम्ही दवाखान्यात गेलो नागपूरला. तिथे चेक केलं. तिथे चेक केल्यानंतर अन्न नलिकेचा कॅन्सर निघाला. कॅन्सर निघाल्यानंतर मग ते त्यांनी आम्हाला तुकडोजीकडे रेफर केलं. तिथलं काही आम्ही औषध घेतलं नाही. म्हणजे ते त्याला काय म्हणते ते लाईट घ्या म्हणत होते. ते लाईट काय आम्ही काही घेतले नाही. आणि त्यानंतर मग आम्ही वाना डोंगरी म्हणून आहे MP मध्ये. तिथलं वाना डोंगरी जवळ एक कृष्ण पेठ म्हणून तिथलं औषध घेतलं, घोडा डोंगरी. तर त्या घोडा डोंगरीचं औषध घेतल्यानंतर आराम झाला. त्याच्यानंतर मग या औषधाचा पत्ता लागला तुमच्या. तर तुमचं औषध आम्ही 35 दिवसांमध्ये झाले चालू करू. तर 35 दिवसामध्ये जवळपास 90% आराम. 90% आराम पडला. आधी तुम्हाला जेवता येत नव्हतं? जेवता येत नव्हतं, अटकत होतं. ते पूर्ण अटकत होतं. म्हणजे जे घास घेतल्यानंतर ते रुतल्यासारखं वाटे. रुतलं म्हणजे काय, एवढ्या कळा लागायच्या त्या का ते अन्न उलटून टाकायला लागे. आणि म्हणजे जीव गेल्यासारखी त्याची तकलीफ होती, त्रास होईल. तर ते त्रास पूर्णपणे आता बंद झाला. हो, आता पातळ चांगल्या पद्धतीने जेवू शकते. म्हणजे आता याच्याबद्दल तुम्ही संतुष्ट आहे? हा, पूर्ण. म्हणजे मी 100% या औषधीवर भरोसा करू शकतो. तर लोकांनी हे घेतलं पाहिजे का नाही? घ्यायलाच पाहिजे. सर्व गोष्टीसाठी, सर्व औषधी म्हणजे बिमाऱ्यासाठी हे औषध. म्हणजे बाकी दवाखान्यात जाऊन 500 रुपये 1000 रुपये फी देणं, तुमचे ते एक्सरे काढणं, रंगारंगाचे डॉक्टरचे रिपोर्ट घेणं, रक्ताचे, हे एवढ्या भानगडी करण्यापेक्षा हेच केलं तर तुमचा 100% तुमच्या कोणतीही बिमारी असली तरी ते दुरुस्त होते. याची गॅरंटी आहे. कोणत्याही प्रकाराची कोणतीही बिमारी असो, शारीरिक असो, काही असो, ते यानं दुरुस्त होतं. बघा, एवढा छान काकाजींना रिझल्ट आलेला आहे आपल्या अमृत ज्यूसचा. तरी सर्वांनी आपण केमिकल युक्त खातो, हे केमिकल युक्त बंद करा आणि आयुर्वेदिक घेतलं पाहिजे. आयुर्वेदिकनं एवढा काकाजींना छान रिझल्ट आला. धन्यवाद काकाजी. नमस्कार.